बरेच लोक मला विचारत आहे की तुम्हाला ताई काय झालंय, काय झालं तर खूप मोठं आहे, पण या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एवढी सविस्तर माहिती देऊ शकत नाही. त्यासाठी मी माझ्या युट्यूब चॅनलवर एक पूर्ण ब्लॉग बनवलाय, तो तुम्ही जाऊन तिथे बघू शकता की काय झालं काय नाही. त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल. आज गेल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टरकडून आल्यानंतर जशी झोपली तशीच झोपली. आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शनिवारी मी 9 वाजता उठली. उठल्याबरोबर किचनमध्ये आली तर बघितलं सासूबाई आणि मावशीचा नाश्ता सुरू होता. सर्व मिनूनीच बनवलं. तिलाही ड्युटीची घाई होती तरी तिने बनवलं, कारण की माझी तर अवस्था अजिबात काही बनवायची नव्हती. मी उठली, चहा केला, आंघोळ केली, तयारी केली. त्यानंतर मी परत डॉक्टरकडे निघाली. बिट्टू आज खूप शहाणा बाळासारखी वागत होती. अजिबातही माझ्या मागे लागली नाही. मला किशी दिली आणि जा म्हणाली मम्मी लवकर ये डॉक्टरकडून. तसंच तिला बाय केला आणि गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यानंतर 2-3 नंबर होते. माझा नंबर आला. मी मॅम सोबत बोलणं केलं. मॅम म्हणाला सर्व व्यवस्थित आहे, 8-10 दिवसांनी तुम्ही परत एकदा या. घरी आल्यानंतर या दोघांची बस्ती बघून मला चक्करच आली. तेवढ्यात आई सुद्धा आली. आईला मी आई कधी माझ्या घरी आली की काही ना काही घेऊनच येते. तरी मी तिला पपई सांगितलेला. आजचा ब्लॉग इथे संपला.